लासलगावामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये कांदा दरामध्ये 1000 रुपयांची घसरण झालेली आहे। नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे अंदाजे 175 ते 200 कोटींचं नुकसान झालंय। लासलगावसह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते आणि त्यामुळे दर घसरलेले आहेत। आणि याशिवाय बांगलादेशामधील हिंसाचारामुळे भारतामधून होणारी कांदा निर्यात मर्यादित प्रमाणामध्ये सुरू आहे। तसंच अरब देशांमध्ये सुद्धा चीन आणि पाकिस्तानचा कांदा कमी दरामध्ये उपलब्ध होतोय, त्यामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याचे दिसतंय। बातमी आहे नाशिकच्या लासलगावमध्ये। आठवड्यापासून आम्ही लाल कांदा विकतोय। तर आठवड्यापासून मागच्या आठवड्यात आम्हाला लाल कांद्याला 2-1 हजार रुपये बाजारभाव होता, परंतु या आठवड्यामध्ये तो बाजारभाव कमी होऊन 1400 पर्यंतच झालेला आहे आणि हा बाजार आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाही आणि या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा म्हणजे खर्च सुद्धा फिटत नाही आणि या बाजारभाव वाढण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी होईल तेवढी आपला कांदा हा लाल कांदा निर्यात केला पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे, हा विचार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावी आम्ही विनंती करतो। नवीन कांद्याची आवक चांगल्या प्रमाणात वाढत आहे, परंतु एक बाजूला बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू असल्याने तेथील IPच्या संदर्भात गव्हर्नमेंट ओपन न केल्यामुळं अतिशय कमी प्रमाणात कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होतोय आणि सौदी अरेबिया असेल जग गल्फमधल्या कंट्री आहे तेथे आपल्याला कॉम्पिटिटर असलेला पाकिस्तान आणि चायना तो कांदा तेथे आपल्याला कॉम्पिटिशन करत असल्यामुळे गेल्या सातत्याने कांद्याचे बाजारभाव हे घसरत चालले।